महायुतीचं जागा वाटप जाहीर होणार कधी? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीतल्या इच्छुकांची अस्वस्थता वाढलेली आहे, त्यामुळे हा सवाल उपस्थित होतोय। शिवसेना आता तर 16 जागांकरता अडलेली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकवर शिवसेनेनं दावा केलाय, जो दावा अजूनही कायम आहे। शिवसेनेच्या दावेदारीमुळे तिथं जागा वाटप रखडले की काय, अशी चर्चा जोर धरतेय। पाहूया या संदर्भातलाच लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। महायुतीत शिवसेनेला हव्या 16 जागा। 16 जागांवर शिवसेना अडली। संभाजीनगर, नाशिकवर शिवसेनेचा दावा। महायुतीत जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। शिवसेनेनं आतापर्यंत फक्त 8 जागांवर उमेदवार जाहीर केलेत। शिवसेनेला महायुतीमध्ये आणखी 8 जागा म्हणजे एकूण 16 जागा हव्यात। 16 जागांपेक्षा एकही जागा कमी घेणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे। शिवसेनेने 8 जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या 2 जागा आतापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत। उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे। आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो। आता नेमका फिगर ही 2 दिवसात आपल्याला कळू नये। कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही। मला वाटतं 16च्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे। शिवसेना नाशिकच्या जागेवरील दावा सोडायला तयार नाही। एवढंच नाही तर संभाजीनगरमध्येही शिवसैनिकच उमेदवार असेल असं शिवसेना सांगू लागली आहे। सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहित नाही, परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्यासाठी आम्ही आग्रही आहोत, कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलो आहोत। महायुतीचं जागा वाटप 5 मिनिटात पूर्ण होईल असा दावा काही दिवसांपूर्वी भाजप नेते करत होते, पण जागा वाटप जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही, हे आता महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना कळून चुकलंय। काही दिवसांपूर्वी जेवढे खासदार आहेत तेवढ्या 13 जागा तरी मिळाव्यात असा शिवसेनेचा सूर होता। आता मात्र शिवसेनेनं 16 जागांची मागणी करून भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी पेचात टाकलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।